स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा विज्ञानाचा तिसरा धडा विलग करूया घटक याचा स्वाध्याय बघणार आहोत. आणि 2026 पासून जे नवीन अभ्यासक्रम सुरू झाले ना, त्यातील हा तिसरा धडा आहे. चला, पहिला प्रश्न काय आहे? योग्य पर्याय निवडा. चुंबकीय विलगीकरणामध्ये टिंबटिंब याचा वापर केला जातो. तर इथे बघा, घनतेतील फरक, आकारातील फरक, चुंबकीय गुणधर्म आणि विरघळण्याचा गुणधर्म हे पर्याय आहेत. आणि आपलं उत्तर आहे चुंबकीय गुणधर्म, कारण चुंबकीय विलगीकरण म्हटले ना. चला, गव्हातील बारीक खडे वेगळे करण्यासाठी टिंबटिंब ही पद्धत उपयुक्त ठरते. इथे दिलेले मळणे, निवडणे, उफणणे, चाळणे. तर मित्रांनो, चाळणे या पद्धतीने पण गव्हातील बारीक खडे वेगळे करता येतात, पण इथे आपलं उत्तर निवडणे आहे. ओके, आपण पुस्तकाप्रमाणे गेलो म्हणून. पाण्यात विरघळलेली तुरटी पुढीलपैकी टिंबटिंब पद्धतीने वेगळी करता येते. तर बाष्पीभवन, अवसादन, गाळणे, निवळणे. आता मुळात पाण्यात जी विरघळलेली तुरटी असते ना, ती तुरटी आपल्याला वेगळी करायचीच नसते. आपण तुरटीच्या मदतीने पाण्यातला जो कचरा असतो, तो गाळ असतो, त्याला तळाशी बसवतो. त्यामुळे निवळणे म्हणजे तुरटी एकदा पाण्यावरनं फिरवली की तो कचरा तुरटीच्या स्फटिकांना चिटकतो आणि ते स्फटिक सगळे खाली बसतात. त्यामुळे तुरटी आणि त्याच्यासोबत त्या पाण्यातला जो गाळ आहे, कचरा आहे, तो निवळणे या पद्धतीने वेगळा करता येतो आपल्याला. दुधामध्ये पाणी मिसळले आहे अशी शंका आहे, त्यातील दूध आणि पाणी वेगळे करणे. तर गाळण्याने दूध आणि पाणी वेगळं होत नाही, बाष्पीभवनाने पण होत नाही, अवसाधन किंवा निवळणे याच्यातनं पण आपल्याला दूध आणि पाणी वेगळं करता येत नाही. म्हणून आपला पर्याय ड हे उत्तर आहे. यापैकी कोणत्याही पद्धतीने शक्य नाही. सत्य की असत्य ते ठरवा, आणि असत्य असेल तर का ते पण लिहा. द्रवामध्ये न विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत वापरली जाते. तर हे सत्य आहे. कारण न विरघळलेले पदार्थ म्हणजे जसं चहा आपण गाळतो, त्यातली चहा पावडर वेगळी करता येते ना, पण चहामध्ये जे दूध असतं ते नाही वेगळं करता येत. चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे करता येतात. हे असत्य. चुंबकीय गुणधर्म म्हणजे चुंबकामुळे कोणते कोणते धातू चिकटतात, तर निकेल, कोबाल्ट आणि लोखंड, तर ते आपल्याला वेगळे करता येतात. म्हणून आपलं उत्तर आहे असत्य. आणि कारण आहे, चुंबकीय गुणधर्माचा वापर करून फक्त चुंबकीय धातू जसे की लोखंड, कोबाल्ट, निकेल वेगळे करता येतात. सोने, तांबे किंवा ॲल्युमिनियम सारखे अचुंबकीय धातू याद्वारे वेगळे करता येत नाहीत. समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी अवसादन ही पद्धत वापरली जाते. तर हे असत्य, कारण समुद्राच्या पाण्यातलं मीठ जर वेगळं करायचं असेल तर बाष्पीभवन ही पद्धत वापरावी लागते. पाण्याला जर बाष्पीभवन केलं तर पाणी हवेत उडून जातं आणि फक्त मीठ तळाशी राहतं. धान्यातील वजनाने हलका असलेला कचरा वेगळा करण्यासाठी उफणणे ही पद्धत वापरली जाते. तर हे उत्तर सत्य आहे. जर आपण उंचावरून धान्य खाली फेकलं तर जो हलका कचरा असतो तो उडून बाजूला जातो आणि धान्य खाली पडतं. जड व हलके असे दोन द्रवपदार्थ वेगळे करण्यासाठी निवळणे ही पद्धत वापरता येते. सत्य आहे. जसं की तेल आणि पाणी यांच्या मिश्रणात तेल वर तरंगते आणि पाणी खाली राहते. ते विलगीकरण नळी किंवा निवळणे या पद्धतीने वेगळं करता येतात. गाळणे ही पद्धती कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते आणि कशी? तर गाळण पद्धती ही द्रवपदार्थ आणि त्यात न विरघळणारा स्थायू पदार्थ यांच्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते. कशी ते? योग्य आकाराची छिद्र असलेली गाळणी किंवा गाळण कागद, फिल्टर पेपर वापरून मिश्रण गाळले जाते. यामध्ये न विरघळलेले स्थायू कण किंवा गाळणीवरती कागदावरती वरतीच राहतात आणि शुद्ध द्रव खाली भांड्यात गोळा होतो. उदाहरणार्थ, चहातून चहाची पत्ती वेगळी करणे किंवा गढूळ पाणी गाळणे. भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा कसा कराल? वेगळा कसा कराल? तर लाकडाचा भुसा वजनाने हलका असतो, तो पाण्यात विरघळत नाही, त्यामुळे तो पाण्याच्या पृष्ठभागावरती तरंगतो. हा भुसा वेगळा करण्यासाठी आपण खालील पद्धती वापरू शकतो. तर बघा, निवळणे. तर भांड्यातील तरंगणारा लाकडाचा भुसा हाताने किंवा चमच्याने अलगद बाजूला काढून पाणी निवळून घेता येईल. गाळणे. संपूर्ण मिश्रण कापडाने किंवा गाळणीने गाळल्यास लाकडाचा भुसा गाळणीवर मागे राहील आणि स्वच्छ पाणी खाली पडेल. आता सुतार काम करत असताना लाकडी भुशामध्ये एकत्र झालेले लोखंडी खिळे सुतार कोणत्या पद्धतीने वेगळे करू शकेल? त्यापैकी कोणती पद्धत अधिक सुलभ ठरते? तर सुतार हे खिळे खालील पद्धतीने वेगवेगळे वेगवेगळे करू शकतो. तर निवडणे. हाताने एक खिळा भुशातून वेचून वेगळा करणे. चाळणे. मोठ्या छिद्रांची चाळणी वापरून मिश्रण चाळल्यास भुसा खाली पडेल आणि चाळणीत खिळे वर राहतील. चुंबकीय विलगीकरण. तर
मिश्रणावरून एक चुंबक फिरवणे. ओके, सोपी पद्धत कोणती आहे? तर यापैकी चुंबकीय विलगीकरण ही पद्धत सर्वात सोपी, सुलभ आहे आणि जलद ठरते. कारण चुंबक फिरतात, सर्व लोखंडी खिळे चुंबकाला चिकटतात आणि भुशापासून झटकन वेगळे होतात. पुढे शब्दकोड्यात विलगीकरणाशी संबंधित काही शब्द दिलेले आहेत. नमुन्यासाठी अशा एका शब्दाभोवती वर्तुळ केले आहे. तर शब्दकोड्यातील असे सगळे शब्द शोधा आणि ते नोंदवहीत लिहा. तर बघा, निवळणेला यांनी आधीच वर्तुळ करून दिले. तर बाकीचे शब्द बघू आपण कोणते. गाळणे, ओके, घुसळणे, निवडणे, बाष्पीभवन, अवसादन, बघा खालून वरती जातोय अवसादन, चाळणे, चुंबकीय विलगीकरण. ओके, चुंबकीय विलगीकरण एकच वर्तुळ करा. आता उपक्रम दिलेला आहे. कागदाचे 9 त्रिकोण कापून घ्या, खाली कोडे त्यावर लिहून घ्या. गटामध्ये बसून हे 9 त्रिकोण अशा पद्धतीने लावा की त्यांचा एक त्रिकोण तयार होईल आणि प्रत्येक बाजूवरती लिहिलेल्या विलगीकरणाच्या पद्धतीसमोर त्याचे उदाहरण असेल. एकत्र बसून कोडे सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, हे जिगसॉ पझल ज्या पद्धतीने एकमेकांना चिटकवून सोडवतो ना आपण, त्या पद्धतीनेच ते सोडवायचे. फक्त लक्षात ठेवायचे की आपल्याला त्याचा जो विलगीकरणाची पद्धत आहे आणि ते कोड्याचं उत्तर आहे हे एकमेकांना आजूबाजूला चिटकवायचं आहे. तर प्रयत्न करा मित्रांनो. चला, हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी तुम्हाला तो लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. आणि धन्यवाद.